पंढरपूर तालुक्यातील करकंब नजीक मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर, भाजपा नेते प्रवीण दरेकर, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, मनसेचे अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशानं पंढरपूर पासून 15 ते 20 मिनिटं अंतरावर असलेल्या करकंब नजीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची 1,04,000 स्क्वेअर फूट जागेत निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये 50 रूम, लक्झरी सूट, 3,000 स्क्वेअर फुटाचं बँक्वेट हॉल, 25,000 स्क्वेअर फूट लॉन, स्विमिंग पूल, प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर मुंबईच्या धर्तीवर हॉटेल श्रीअंश रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत. याद्वारे 100 तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. माझी सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोहोचू शकत नाही. तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान, अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे. या हॉटेलमध्ये पंचतारांकितला साजेशा अशा सर्व सुविधा आहेत. या ठिकाणी सूट रूम्स आहेत, एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत. या ठिकाणी 3,500 स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, 25,000 स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे. पंचतारांकित हॉटेलला साजेसं असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे. प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था आहे. वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे. या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम अशी सोय देखील करण्यात आलेली आहे. हे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीणभाऊ दरेकर, आमदार अभिजितआबा पाटील, आमदार राजाभाऊ खरे, मनसेचे नेते अनिल शिदोरे, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंढरपूरकरांना आवाहन करतो की निसर्गरम्य अशा ठिकाणी, चांगल्या हवेशीर अशा ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या या हॉटेलची निर्मिती केलेली आहे.
तर प्रत्येक पंढरपूरकरांना या ठिकाणी येऊन आनंद लुटावा असं आवाहन मी पंढरपूरकरांना करत आहे. हो, या ठिकाणी वॉटर पार्कचं देखील काम चालू आहे. थोड्याच दिवसामध्ये वॉटर पार्कची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठीचं देखील पार्क त्याचं देखील या ठिकाणी काम चालू आहे. निश्चितपणे थोड्याच दिवसामध्ये या वॉटर पार्कची निर्मिती होईल. या ठिकाणी पंढरपूर शहरातील जे कुटुंब त्यांना या ठिकाणी जेवण्यासाठी यायचं आहे किंवा त्यांचे विविध कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे आहेत, प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांना जेवण्यासाठी यायचं आहे सहकुटुंब, अशा लोकांसाठी आम्ही पिक अँड ड्रॉपची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. ज्या कुटुंबाला या ठिकाणी जेवायला यायचं आहे त्या कुटुंबाने जर हॉटेलमध्ये फोन करून जर बुकिंग केलं तर त्यांच्या घरी हॉटेलची गाडी जाईल, त्या कुटुंबाला तिकडून घेईल, या ठिकाणी येईल आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर परत त्या कुटुंबाला ती गाडी त्यांच्या घरपोच सोडायला जाईल. ही आपण मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.